नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। तर बघा, इथे शिक्षक भरतीमध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये किती जागा ह्या उपलब्ध आहेत, रिक्त आहेत, तर हा व्हिडिओ त्या बाबतीत आहे। तर आपण सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा। आपल्याला या व्हिडिओमध्ये हे समजेल की आपण कशा प्रकारे जागांची मांडणी करून किंवा जागा लक्षात घेऊन आपण कशा प्रकारे 20 शाळा निवडायच्या आहेत हे आपल्याला जरूर समजेल। तर पहा, इथे शिक्षक भरती जिल्हानिहाय रिक्त जागा 2018-19। तर जिल्हा परिषद परभणीमध्ये आपण पाहतो की SC ST VJNT, त्यानंतर SBC आहे, OBC, SCBC आणि ओपन। तर ह्या ज्या सर्व जागा मी इथे तुम्हाला सांगत आहेत, तर यामध्ये ह्या जागा कमी जास्त होऊ शकतात। जिथे मायनस आहे तिथे जागा वाढू शकतात, कमी होऊ शकतात, म्हणून थोडी आकडेवारी जुळणार नाही, परंतु अंतिम आपल्याला 3 फेब्रुवारीला समजेलच की कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत। अजूनही ह्या जागांची बिंदू नामावली जी आहे ती कुठल्या कुठल्या जिल्हा परिषदला देता आली नाही, कारण बरेचसे प्रश्न ह्या जागा क्लिअर करण्यासाठी तिथे होते। तर आता आपण पाहूया की जिल्हा परिषद परभणीमध्ये किती जागा आहेत। तर बघा, SC कॅटेगरीसाठी 104, ST साठी 47, VJA साठी 0, NTB साठी 0 आहे, त्यानंतर NTC साठी 0, NTD साठी 0, SBC साठी सुद्धा इथे 0 आहेत, OBC साठी 141, ACBC साठी सध्या काहीच माहिती नाही। त्यानंतर ओपन साठी आपल्याला इथे ज्या जागा दिसतात त्या आहेत 75। तर अशा प्रकारे एकूण 367 जागा जिल्हा परिषद परभणीसाठी इथे आहेत। त्यानंतर आहे सातारा जिल्हा, तर SC 104, ST 367, VJA 2, NTB 31 आहेत, NTC साठी 0, NTD साठी 6, SBC साठी 49, OBC साठी 243, ACBC साठी सध्या माहिती नाही आहे, 0 जागा आहेत, ओपन 110। अशा प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये इथे 912 जागा आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर आहे धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की SC साठी 66, ST साठी अतिरिक्त जागा इथे आहेत -11, VJA साठी 12, NTB साठी 7, NTC साठी 35 जागा इथे आहेत, NTD साठी 2, SBC साठी -6 म्हणजे अतिरिक्त आहेत इथे हे, OBC साठी 67, ACBC साठी माहिती नाही आहे, 0 जागा आहेत आणि ओपन साठी सुद्धा 0। तर अशा प्रकारे 172 जागा आपल्याला धुळे जिल्हा परिषदमध्ये दिसतात। त्यानंतर आहे जिल्हा परिषद बीड। SC साठी 144, ST साठी 168, VJA साठी इथे मायनस आहेत म्हणजे जागा नाही आहेत, -62, NTB साठी 14, NTC साठी -61, NTD साठी 363, -363, SBC साठी 18 जागा आहेत, OBC साठी 270, ACBC साठी माहिती नाही आहे, 0 जागा आहेत, ओपन साठी 25। तर अशा प्रकारे 153 जागा इथे उपलब्ध आहेत। त्यानंतर आहे जिल्हा परिषद बुलढाणा। तर SC साठी 47, ST साठी 125, VJA साठी 22, NTB साठी 18 जागा आहेत, NTC साठी 7 जागा, NTD साठी 25 जागा, SBC साठी 3 जागा आहेत, OBC साठी 4 जागा, ACBC साठी माहिती नाही आहे, 0 जागा, सध्या अजून काहीच समजलेलं नाही आहे। त्यानंतर ओपन साठी 27। तर अशा 278 जागा आपल्याला बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये दिसतात। त्यानंतर आहे कोल्हापूर जिल्हा। SC साठी 121, ST साठी 369, VJA साठी 29 जागा आहेत, NTB साठी 19, NTC साठी 34 जागा, NTD साठी 91, SBC साठी -2, OBC साठी 341 जागा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, ACBC साठी माहिती नाही आहे, ओपन साठी -312। तर अशा प्रकारे एकूण 690 जागा तुम्हाला दिसतील। तर याचं कॅल्क्युलेशन होणार नाही, निघणार नाही कधी तुमच्याच्याने, तुम्हाला वाटेल की हे कॅल्क्युलेशन चुकीचं आहे, परंतु आपल्याला एक जो मायनसचा आकडा जर सोडला आपण, तर जे प्लसमध्ये आहेत त्या जागा निश्चितच तिथे उपलब्ध आहेत। त्यानंतर आहे पुणे जिल्हा। SC साठी 300 जागा इथे आहेत, ST साठी 27, VJA साठी 71, NTB साठी 25 जागा इथे आहेत, NTC साठी 10, NTD साठी 23, SBC साठी 74, OBC साठी 268 जागा, भरपूर जागा इथे आहेत, ACBC साठी आपल्याला माहिती नाही आहे आणि ओपन साठी 188। तर टोटल 976 जागा इथे आपल्याला उपलब्ध आहेत, भरपूर जागा पुणे जिल्ह्यामध्ये आहेत। त्यानंतर आहे सिंधुदुर्ग जिल्हा। SC साठी 78, ST साठी 88, VJA साठी 41, NTB साठी 5 जागा, NTC साठी 0,
NTD साठी आहेत 33, SBC साठी 0 आहेत, OBC साठी 118 आणि SCBC चा सिंधुदुर्ग जिल्ह्याने इथे आकडा दिलेला आहे 628 जागा, ओपनसाठी 0. अशा प्रकारे टोटल 991 जागा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत, भरपूर जागा आहेत. त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा, SC साठी 39, ST साठी -10 म्हणजे जागा नाही आहेत इथे, विजेसाठी 50, NTB साठी -30, NTC साठी 79 जागा आहेत, भरपूर जागा आहेत. त्यानंतर NTD साठी 43, SBC साठी -29, OBC साठी -172 इथे जागा आहेत. SCBC साठी माहिती नाही आहे, 0 जागा आहेत सध्या. ओपनसाठी आपल्याला 211 जागा उपलब्ध दिसतात. तर टोटल गोंदिया जिल्ह्यामध्ये 181 जागा आहेत. त्यानंतर आहे पालघर, तर SC साठी 216 जागा, ST साठी 20 जागा आहेत. विजय 71, NTB साठी 38, NTC साठी 107, NTD साठी 2, SBC साठी 15, OBC साठी 28 जागा, SCBC साठी 236 जागा पालघर जिल्ह्यामध्ये आहेत, भरपूर जागा आहेत. आणि ओपन साठी 725 जागा आहेत. अशा टोटल 1458 जागा इथे उपलब्ध आपल्याला दिसतात. तर मित्रांनो, इथे 7546 जागा ह्या आपल्याला 11 जिल्ह्यांमध्ये दिसत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला काहीच जागा दिसत नाही आहेत. असे 7 जिल्हे तज्ज्ञ सांगत आहेत किंवा माहिती मिळालेली आहे की 7 जिल्ह्यांमध्ये बिलकुल जागाच नाही आहेत. तर 7546 जागा ह्या आपल्याला 11 जिल्ह्यांमिळून दिसत आहेत इथे. परंतु घाबरू नका, आणखीन ही जागा 1-2 दिवसामध्ये क्लिअर होणारच आहेत. कारण 3 तारखेपर्यंत हे सर्व चित्र जे आहे ते क्लिअर होईलच. थोडा हा अवधी वाढू शकतो, म्हणजे आपली जी तारीख आहे 3 तारीख ते पुढेही जाऊ शकते. कारण बऱ्याचशा संस्थांनी आणि जिल्हा परिषदेची जी आकडेवारी आहे ती क्लिअर झाली नाही. प्रायव्हेट संस्थांनी बिंदू नामावली अजूनपर्यंत काही संस्थांनी दिलीच नाही. त्यामुळे थोडासा अवधी इथे पुढे लागू शकतो, भरती पुढे सुद्धा जाऊ शकते. परंतु आपण अपेक्षा करूया की 3 तारीख आपल्याला दिलेली आहे, जागा प्रसिद्ध होतील. तिथे आपण 20 शाळा ज्या आहेत त्या निवडू शकणार. जे कमेंट तुम्ही करत आहात त्याबद्दलची लिस्ट आपण कॅटेगरी वाईज बनवणारच आहोत. टेटमध्ये किती मार्क्स मिळाले आहेत, त्यानंतर TET1 TET2 असेल तर हे कोण कोण कव्हर केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे स्पष्ट चित्र होईल की आपण कुठे आहोत. तर बऱ्याचशा ठिकाणून आपण माहिती गोळा करत आहोत आणि तुम्हाला देत आहोत, जेणेकरून तुम्हाला 20 शाळा ज्या निवडायच्या आहेत त्यामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये आणि चांगल्या प्रकारे तुमच्याकडून शाळा निवडून तिथे तुम्ही नोकरीवर लागावे, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. अजूनही माझं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. जो मराठी लाईव्हचा लोगो दिसतोय ना त्याला एकदा प्रेस करा. माझं चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल. चॅनलला व्हिजिट करा. आणखीनही व्हिडिओ बरेचसे महत्त्वाचे त्यामध्ये दिलेले आहेत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.